त्या सगळे मजेत ना? सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या क्लासवरती संपूर्ण महाराष्ट्रातून आणि सर्वप्रथम कसे आहात? मजेत ना? सुरुवात करूया आपल्या ह्या आजच्या सेशनला आणि आजच्या क्लासला. तर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे मला एक खूप सुंदर गोष्ट, की जी की आपले जे 10वी चे आणि 12वी चे विद्यार्थी आहेत, त्या दोन्ही वर्गांसाठी आपण रोज लाईव्ह येतोय. सो टाईम जो आहे तुम्ही आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि डेली आपण नक्की काय करणार आहोत, डेली तुमचे नोट्स कसे बनवायचे आहेत. सो एवढ्या दिवस मी लाईव्ह का नव्हतो, ह्यामागचं कारण जे आहे, की आपण नोट्स तयार करत होतो किंवा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत आपल्या बाजूने खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी आपण तयार केल्या आहेत आणि ह्याच आपण आता रोज काय करतोय, रोज लाईव्ह आपल्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येत आहे. सो लाईव्हची जी वेळ आहे आपण जी म्हणजे फिक्स केली आपल्या बाजूने ती आहे 9:00 वाजता. सो सगळ्यात महत्त्वाचं की सगळ्यात पहिलं लाईव्ह जे चालू होतं 9:00 वाजता चालू होणार आणि ते जे चालू होणार ते क्लास 10 साठी होणार. ओके. सो जेवढे पण विद्यार्थी आहेत की ज्यांना माहिती आहे की जी वेळ होती आपली गेल्या वर्षी पण देखील सेम होती आणि ह्या वर्षी देखील सेम आहे. सो रोज रात्री 9:00 वाजता आपण क्लास 10 साठी येणार आहे आणि त्याहून खूप चांगली गोष्ट की प्रत्येक म्हणजे 9 वाजता चालू झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली नोट्स जे खूप गरजेचे आहेत आपले ब्रेन ट्रिक्स आणि भरपूर काही गोष्टी आहेत, की ज्या मेंदूला आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने देणं गरजेचं आहे. मेंदूसाठी मी एक मालिका बनवली होती, की आपला ब्रेन काम कसा करतो, ब्रेनला कोणत्या गोष्टी दिल्या पाहिजे, कसे फंक्शन्स आहेत त्याचे. अर्धसत्य नावाची मालिका आहे. म्हणजे तुम्ही चॅनलवरती गेल्यानंतर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की बघा. अर्धसत्य नावाची मालिका चालू केलेली आहे. त्याचा रोज एक एपिसोड मी अपलोड करत असतो. ज्यामध्ये खूप काही गोष्टी ज्या बऱ्यापैकी अर्धवट आपल्याला माहिती आहेत. तर त्या का होतात, कारण काय आणि खरंच त्या पाळल्या पाहिजेत का? यामागचं मी कारण तत्व सगळं दिलेलं आहे. त्यानंतर 10 वाजता सगळ्यात महत्त्वाचं, की 10 वाजता आपण अ, 10 वाजता थोडक्यात आपण लाईव्ह जे येणार आहे, ते येणार आहे आपल्या 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. सो कधी पण लक्षात ठेवा, ज्याला पण 12वीचे जेवढे पण विद्यार्थी आहेत आपल्या घरात किंवा आजूबाजूला, त्यांना सांगा की क्लास 12th सगळ्यात महत्त्वाचं पी-सी-एम-बी. सो संपूर्ण जे आहे प्रिपरेशन सी ओरिएंटेड आणि स्टेट बोर्डच्या ओरिएंटेड कोणते क्वेशन्स केले पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण ज्या डोक्यात ठेवल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी आता सेशन्समध्ये घेऊन आलोय. सो 9 वाजता जेवढे पण एस-एस-सी बोर्डचे विद्यार्थी, 10वीचे विद्यार्थी, सेमी असो, मराठी असो किंवा इंग्लिश माध्यमातील असो, त्यांनी सगळ्यांनी 9 वाजता लाईव्ह यायचंय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, की 10 वाजता कोणी यायचंय, तर 10 वाजता 12वीचे जेवढे विद्यार्थी त्यांनी 12 म्हणजे थोडक्यात 12वीचे जे विद्यार्थी त्यांनी 10 वाजता लाईव्ह यायचं. सो अशा प्रकारे आपण टाईम वाटून घेतला. आजचं सेशन नक्की कशासाठी होतं? सो आजचं सेशन जे आहे ते, की आपण खूप मोठे गोल ठेवतो. म्हणजे कदाचित मला सांगायचंय, की जे आधीचे विद्यार्थी त्यांनी पण खूप मोठा गोल ठेवला होता. 98, 99, 97 पण विषय काय होतो, की सगळ्यात महत्त्वाचं, की आपण बऱ्यापैकी त्या गोलपर्यंत पोहोचत नाही. मग त्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी त्या गोलची आठवण रोज झाली पाहिजे किंवा जर तो गोल मोठा असेल, तर आपल्याला रोज कळलं पाहिजे, की आपण त्या गोलसाठी किती गोष्टी करतोय आणि किती गोष्टी आपण नाही करत आहे. त्यासाठी आपण आपल्या क्लासचा डेली ट्रॅकर बसवलाय. डेली टार्गेट ट्रॅकर तुम्हाला व्यवस्थित स्क्रीनवरती दिसत असेल. सो हा जो डेली टार्गेट ट्रॅकर आहे, नक्की हा काय करणार आहे किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला याच्या माध्यमातून करायच्या आहेत. ती गोष्ट आपण आता बघणार आहोत खरं तर. सो जरा थोडंसं मी हां, ओके. सो सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ह्या शीटमध्ये सगळ्यात पहिली डेट दिली. तुम्हाला रोज डेट लिहायची त्याच्यामध्ये. त्यानंतर तुमचा एक मोठा गोल, की नक्की गोल काय? हे डेली लिहायचं तुम्हाला का. सो एक्झाम्पल आय विल स्कोर 98% इन एस-एस-सी किंवा एच-एस-सी 2026 बोर्ड्स. व्यवस्थित इयर सोबत लिहायचे कारण 2026 ला तुम्ही पेपर देणार आहात. तर तुमचं प्रॉपरली तिथं ते वर्ष मेन्शन खूप गरजेचं आहे. कारण एक गोष्ट आहे, की ब्रेन जे स्वतः सतत लिहितं किंवा रोज लिहितं, त्याला ते लक्षात राहतं आणि त्यानुसार ते काम करायला सुरुवात करतं आणि त्या गोलपर्यंत पोहोचतं. तुम्हाला सुद्धा तीच गोष्ट करायची, की ठीक आहे, एक मोठं गोल आपण धरलंय किंवा 95, 94, 92 तो वन ऑफ द बिगेस्ट गोल आहे. आता तो जो गोल आहे तुम्हाला बोर्ड्समध्ये आणायचा आहे, पण तो गोल रोज आठवण दिली पाहिजे आपण मेंदूला ती रोज आठवण करून दिली पाहिजे, की "बाळा तुला 98 पाडायचे, तुला त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, तुला त्यानुसार काम करायचंय." जेणेकरून काय होतं आपला ब्रेन एकदम सतर्क होतो आणि बेस्ट होतो आणि तो बऱ्यापैकी मग चांगल्या-चांगल्या गोष्टी आउटपुटमध्ये काढायला सुरुवात होतो. सो रोजची डेट जी असेल ती लिहायची तुम्हाला. त्यानंतर सेकंड डे तुम्हाला ते वाक्य खूप लिहायचं की "आय विल स्कोर 98% इन एस-एस-सी 2020 म्हणजे 26 बोर्ड्स किंवा एच-एस-सी 12वी." ओके. तर हा जो पर्सेंटेजचा आकडा आहे, तो एकदम मोठा ठेवा, जेणेकरून ते प्रॉपरली तुम्हाला बऱ्यापैकी गोष्ट करता येईल. त्यानंतर टुडे स्टडी टार्गेट. आता तारीखनुसार तुमचं स्टडी टार्गेट असेल 1, 2, 3. आता जे पण टार्गेट तुमचं असेल, तुम्ही ते टार्गेट व्यवस्थित इथे मेन्शन करायचं. मला सायन्स 1चं एवढा हा लेसन कंप्लीट करायचा आहे. माझा सायन्स 2चा एवढा. जे रोजचं तुमचं डेली टार्गेट आहे, ते डेली टार्गेट तुम्हाला कंप्लीट म्हणजे लिहायचं की नक्की कोणते. हे कधी लिहिणार तुम्ही? हे सकाळी उठल्यावर लिहायचं. तुम्हाला म्हणजे म्हणजे थोडक्यात हे कधी लिहायचं? मॉर्निंगला लिहायचं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे. ओके. सो ही गोष्ट तुम्ही कधी लिहिणार आहे? ही गोष्ट तुम्ही लिहिणार आहे मॉर्निंगला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, की पुढे गेल्यानंतर हे डेली टार्गेट्स तुम्हाला जे कंप्लीट करायचे ते लिहीत जा. त्यानंतर जेव्हा आपण म्हणजे नेक्स्ट बघतो, की व्हॉट आय ॲक्चुअली कंप्लीटेड. आता इथे काय लिहिणार तुम्ही? इथे लिहिणार, की मला काय कंप्लीट करायचं होतं आणि इथे तुम्ही कंप्लीट झालेलं लिहिणार. हे कधी लिहिणार तुम्ही? हे झोपताना लिहिणार म्हणजे एकदम नाईटला.
जेव्हा तुम्ही झोपायला सुरुवात करणार, लाईव्हचा क्लास संपलेला असेल किंवा बऱ्याच गोष्टी संपल्या असतील. त्या टाईमाला तुम्ही मग काय करायचं, की सगळ्यात महत्त्वाचं मी काय कंप्लीट केलं यामधून, ते तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये नोट डाउन करायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं, की टुडे स्टडी टार्गेट म्हणजे तुम्हाला टार्गेट बऱ्यापैकी काय ठेवायचंय किंवा रोज कसा अभ्यास करायचा किंवा काय गोष्ट करायची रोजची किंवा कोणते क्वेशन्स करायचे आहेत, कोणते पी-वाय-क्यूज म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेशन करायचे. तुम्हाला हेच माहीत नाही, की रोज मी काय अभ्यास करू किंवा एक्झाम ओरिएंटेड काय करू. तर त्यासाठी आपण एक ग्रुप बनवलाय. त्या ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकली. ज्यामध्ये मी रोज सकाळी उठल्यानंतर रोजचं टार्गेट टाकतो. म्हणजे डेट असते आणि टार्गेट असते, की कोणती प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. मग त्या प्रश्नानुसार तुम्ही ते करायला सुरुवात करायचं. कधी-कधी मुलांना त्या प्रश्नांचं माहीत नसतं, की ते प्रश्न कुठून करायचे, कसे करायचे, त्याचे कीवर्ड्स कोणते लक्षात ठेवायचे किंवा ते सोपं उत्तर कसं भेटेल मला. टार्गेटमध्ये मी बघते किंवा गाईडमध्ये मी बघतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी खूप अशा खूप मोठ्या भेटतात. एक्झॅगरेटेड आहे म्हणजे बोलतो भरपूर मोठे कसं लक्षात ठेवायचं सर? सो त्यासाठी मी ग्रुप बनवलेला आहे. त्या ग्रुपमध्ये ग्रुपची डिस्क्रिप्शन मी इथे दिलेली आहे. सो ग्रुपला व्यवस्थित जॉइन करा. सो एच-एस-सी आणि एस-एस-सी 12वी म्हणजे 10वी आणि 12वी दोघांच्या ओरिएंटेड मी ग्रुप एकच बनवलेला आहे. त्यामध्ये तुमचे डेली टार्गेट्स त्याच्यामध्ये टाकलेले असतील. सो सगळ्यात महत्त्वाचं की त्या डेली टार्गेटवरती थोडंसं काम खूप चांगल्या पद्धतीने करा. सो ग्रुप जे आहेत ते कदाचित लिंकवरून तुम्हाला प्रॉपरली भेटतील. तर ग्रुपला, कम्युनिटीला जॉइन व्हा. डेली टार्गेट्स तुमचे अचीव्ह करा. डेली टार्गेट्स तुम्ही सकाळी उठल्यावर लिहून घ्या. लिहून घेतल्यानंतर तुम्ही किती कंप्लीट केलं ते खाली लिहून घ्या. कारण आपण किती केलं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण टार्गेट भरपूर असतील, पण आपण कंप्लीट किती केलं याच्यासाठी मी टेबल दिलेलं आहे. त्यानंतर वन थिंग आय लर्न डीपली टुडे. तुम्ही आज काय शिकलात? जे खूप ऑर्डिनरी होतं. ऑर्डिनरीपेक्षा वेगळं होतं. म्हणजे काय होतं वेगळं, की जे तुम्ही शिकलात, ते तुम्हाला इथं प्रॉपरली मराठीत किंवा इंग्लिशमध्ये व्यवस्थित लिहायचं, की मी आज शिकले, की जर वेळ फालतू घालवला तर बऱ्यापैकी मग त्याचा त्रास नंतर होतो. मी मॅथ्स 1चं हे गणित करत होते. तुमचं जे म्हणजे सगळ्यात बेस्ट थिंग, की तुम्ही जे शिकलात आहात, खूप भारी शिकलात. दुसरी गोष्ट, की तुम्ही आज सगळ्यात मोठी चूक कोणती केली? ती तुम्हाला तिथे मेन्शन करायची आणि मोटिव्हेशन. एक मोटिव्हेशन कोट रोज वाचायचे. सक्सेस डझंट कम फ्रॉम व्हॉट यू डू ओकेशनली. ओकेशनली म्हणजे तुम्ही पेपरच्या आदल्या दिवशी कराल आणि मग म्हणसाल, "दादा, की उद्या मला पेपर द्यायचा आहे आणि बेस्ट मला आय-एम-पी दे आणि होईल." तसं नाही. सक्सेस कधी भेटतो? जेव्हा ते आपण कन्सिस्टंटली म्हणजे रोज करतो. दगडावरती मी 100 लिटर पाणी टाकलं, तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. पण जर त्या दगडावरती मी थेंब-थेंब रोज पाणी टाकतोय, तर कदाचित त्या दगडाला चिरा पडणार किंवा एक खड्डा पडणार आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, की रोज तुम्ही जे कराल, ते तुम्हाला भेटणार ॲट द लास्ट. सो अशा प्रकारे आपण 9 आणि 10 वाजता रोज लाईव्ह येतो. लाईव्ह यायला विसरायचं नाही. लाईव्हमध्ये तुम्हाला बरंच काही सांगितलं जाईल, की डेली टार्गेट कसे ठेवायचे किंवा म्हणजे बोलतात व्हॉट यू ॲक्चुअली कंप्लीटेड. ओके. सो ही शीट तुम्हाला खाली म्हणजे डेली टार्गेट ट्रॅकर म्हणून ही शीट तुम्हाला लिंक म्हणून खाली भेटून जाईल. हे डॉक्युमेंट तुम्ही डाउनलोड करायचे. डाउनलोड केल्यानंतर ते तुमच्या मोबाईलमध्ये येईल. मोबाईलमध्ये आल्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट काढायची. सो लक्षात घ्या, की 1 30 किंवा 40 दिवसाची प्रिंट मारत जा. म्हणजे जेणेकरून हे रोज शीट घ्यायचं. शीट घेतल्यानंतर प्रॉपरली ते लिहायला सुरुवात करायचं, की मी आज काय केलं, उद्या काय केलं. खरं तर मी सगळ्यांना सांगेल, की म्हणजे हे ऑनलाईन पण लिहितात काही मुलं, पण मी हे सांगेल, की ऑफलाईन प्रिंट मारा. जे आपण ऑफलाईन लिहितो किंवा ऑफलाईन टार्गेट ठेवतो तेच बऱ्यापैकी आपल्याला खूप फायदेशीर ठरतं. सो सगळ्यात महत्त्वाचं, की प्रॉपरली 30 म्हणजे माझ्या मते आता आमच्या इथे जे प्रिंटआउट किंवा झेरॉक्सचे पैसे आहेत, ते जर आपण जास्त मारले, तर कदाचित ते ₹1.5 ला भेटतं. म्हणजे एक पान आजकाल एका साइडने प्रिंट मारलं, तर मग आमच्या इथे ₹1.5 ला किंवा ₹1.30 भेटतं. तुमच्या इथे पण तुम्ही जास्तीत जास्त झेरॉक्स मारले किंवा म्हणजे बोलतात 30, 40, 50 मारलेत, कदाचित ₹50 मध्ये 40 पानं किंवा 35 पानं भेटून जातील. सो अशा प्रकारे स्वतःला जरा थोडं ट्रेन करा आणि वन ऑफ द बेस्ट बना. डेली लिहाल म्हणजे डेली जर तुम्ही ते करत गेला किंवा डेली जर तुम्ही लिहीत गेलात, तर तुम्हाला एक दिवशी ते सगळं भेटेल. सो एकदम खूप महत्त्वाचं आहे आपला क्लास डेली टार्गेट ट्रॅकर जो आहे, ट्रॅकर घेऊन जा. आजच प्रिंट मारून घरी घेऊन जा व्हिडिओ संपल्यानंतर आणि रोज लाईव्ह आल्यानंतर त्याच्यामध्ये एक-एक गोष्ट फील कशी करायची. ग्रुपला जॉइन करा जेणेकरून तुम्हाला डेली काय करायचंय, कोणती गोष्ट करायची किंवा कोणती गोष्टी आय-एम-पी आहे लेसननुसार किंवा म्हणजे बोलतात ना बऱ्यापैकी लेसननुसार कोणती आय-एम-पी गोष्ट आहे. तर ती सगळ्या गोष्टी तुम्हाला मांडल्या जातील. त्यानंतर आपल्या खूप महत्त्वाच्या की 3 मालिका चालू आहेत YouTube चॅनलवरती. तर तिन्ही मालिका प्रॉपरली बघा. पहिली मालिका जी आपली चालू आहे मित्रा ती आहे की अ, अर्धसत्य ज्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे जे दिवसेंदिवस रोज काय करता तुम्ही, तर त्या रोज गोष्टी होतात आहे तुमच्याकडून म्हणजे केल्या जातात आहे, पण त्याच्यामागचं सायन्स काय, त्याच्यामागे शास्त्र काय, या सगळ्या गोष्टी मी घेऊन येतोय. सेकंड थिंग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की दुसरी मालिका जी आहे ती पुस्तकाच्या पलीकडे. ग्रॅव्हिटी काय, करंट काय, जे आपल्याला माहीतच नाही. अनटोल्ड आहे. अनटोल्ड म्हणजे काय? न सांगितलेली गोष्ट आहे. ती न सांगितलेली गोष्ट त्या मालिकेमध्ये मी बनवली आहे पुस्तकाच्या पलीकडे. आणि तिसरी भारताच्या रिलेटेड आहे. म्हणजे भारतामध्ये नक्की काय होतंय? आपल्या आजूबाजूला काय होतंय? महाराष्ट्र राज्यात काय होतंय? या सगळ्या गोष्टी बाहेरची राज्य आपल्यावरती काय अटॅक करतात आहे का? आपण त्या बाहेरच्या देशांवरती अटॅक करतोय की नाही करत आहे? कशाप्रकारे गोष्टी आहेत? कोणत्या नवीन-नवीन गोष्टी संकल्पना भारत आज मांडते जगापुढे किंवा जग मांडते आज भारतापुढे. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या 3 मालिकेमध्ये मी प्रॉपरली घेऊन येतोय. सो रोज हे एपिसोड्स बघायला विसरू नका. 5 ते
7 मिनिटाचे एपिसोड असतात मॅक्सिमम. पण त्यामध्ये खूप काही रहस्य दडलेलं असतं. खूप काही गोष्टी दडलेल्या असतात ज्या माहीत असल्या तर कदाचित तुम्ही वन ऑफ द बेस्ट ह्युमन आणि खरं तर म्हणजे बोलतात ना, जे आपल्याला शिक्षण घ्यायचंय किंवा त्याचा वापर करायचा ते खूप चांगल्या पद्धतीने करा. ओके. सो भेटूया 9 वाजता आणि 10 वाजता लाईव्हला. हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा. ज्यांना 90, 95, 98% ह्या वर्षी पाडायचे 2026ला त्यांचं टार्गेट आहे. कारण जर ट्रॅकर नसेल तर मित्रा कदाचित ते पाडू शकणार नाही. पण जर डेली ते लिहीत असशील तर कदाचित ते पडेल. सो हे डॉक्युमेंट लवकर डाउनलोड करा, त्याची प्रिंट मारून घ्या आणि डेली ते प्रॉपरली लिहा आणि फाईलमध्ये मेंटेन करा. एक फाईल बनवा त्यासाठी, फाईल आणा, ते बनवा, त्याच्यामध्ये एक-एक पेपर रोज टाका. वन ऑफ द बेस्ट गोष्ट होईल. ओके. सो जेणेकरून खाली एक साइन पण करत जा, की ती गोष्ट मी केली. ओके. सो बऱ्यापैकी याचा फायदा होईल आणि हे सगळे जे पण तुम्ही डेली ट्रॅकर्स बनवता ते हे सगळं तुम्हाला काय करायचं ग्रुपवरती अपलोड करायचं रोज संध्याकाळी. सो रोज संध्याकाळी काय करायचं ते अपलोड करा. मी ग्रुपचे म्हणजे मेसेज तुम्हाला करता येत नाही, पण तुम्हाला रात्री म्हणजे बऱ्यापैकी 10च्या पुढे किंवा 11च्या पुढे तुम्हाला मेसेज करता येतील आणि बऱ्यापैकी तुम्ही मेसेज करू शकता. ओके. सो कम्युनिटीमध्ये तुम्हीही मेसेज करू शकता. सो लवकरात लवकर काय करा, की डॉक्युमेंट बनवून घ्या. जेणेकरून तुम्हाला रोज मला पाठवता येतील, की दादा मी आज एवढं केलं आणि एवढं माझ्या डोक्यात होतं. सो ही गोष्ट तुम्हाला बऱ्यापैकी फायदेशीर राहील. आलं लक्षात इथपर्यंत? सो भेटूया उद्या 9 वाजता.